आज हैं एडवोकेट वंदना एन दलवी, जो पिछले 17 वर्षों से बॉम्बे हाई कोर्ट में प्रैक्टिस कर रही हैं। एडवोकेट वंदना आज हमें बताएंगी महिलाओं के हक और अधिकार के बारे में। नमस्कार, मी ॲडव्होकेट वंदना दळवी। आजचा आपला हा खास कार्यक्रम जो तुम्ही आयोजित केलेला आहे त्याचा विषय आहे महिला विषयक चर्चासत्र आणि महिलांचे हक्क आणि अधिकार। तर महिलांचा हक्क ह्या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे, कारण आपला इंडियन सक्सेशन ॲक्ट जो आहे तो 35 वर्षानंतर अमेंड केला गेला 1994 ला, आणि त्या अमेंडमेंट नंतर इट वॉज अ मिराकल अमेंडमेंट, आणि त्या अमेंडमेंट नंतर महिलांना एक सिक्युरिटी मिळाली की एक मुलगी म्हणून तिला बापाच्या मिळकतीमध्ये हक्क मिळाला। तर ह्याविषयी तुम्हाला मी मार्गदर्शन करताना असं सांगेल की आजच्या ह्या युगामध्ये किंवा आजच्या दिवसाला आपण बघितलं तर महिलांची जी जागा आहे, पोझिशन आहे, ती खूप सिक्युअर्ड आहे. rather it is more secured than the male persons, better half male persons in the society. कारण का तर ज्या वेळेला एखाद्या घरात मुलगी जन्माला येते त्यावेळेस त्या मुलीला तिच्या वडिलांकडून त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलाप्रमाणे समान अधिकार दिला गेलेला आहे। एवढेच नव्हे तर त्या मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ती नांदायला तिच्या नवऱ्याकडे जाते त्यावेळेस तिला एक पत्नी म्हणून त्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये हक्क अधिकार दिला गेलेला आहे। कदाचित काही अपघातात किंवा काही कारणास्तव नवऱ्याचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर देखील त्या महिलेला त्या नवऱ्याची प्रॉपर्टी क्लेम करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे। त्या नवऱ्याच्या हिश्श्याचा जेवढा हिस्सा त्या नवऱ्याच्या मिळकतीचा त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत होता किंवा जेवढी प्रॉपर्टी त्यांनी जमा केलेली आहे स्वकष्टार्जित, ती मिळकत एक विधवा पत्नी म्हणून ती क्लेम करू शकते। एवढेच नव्हे तर मुलांना ती ज्यावेळेस मुलांना जन्म देते त्यावेळेस तिच्या मुलाकडच्या मिळकतीमध्ये सुद्धा आई म्हणून तिला अधिकार आहे। तर बघा, आज आपली ही स्त्री जी आहे ती एक मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, एक विधवा म्हणून किंवा एक आई म्हणून बापापेक्षाही चांगल्या पद्धतीने सिक्युअर्ड आहे। कारण आज ज्या वेळेला मिळकती संदर्भात कोर्टात खटले तयार होतात किंवा दाखल केले जातात किंवा वारस हक्काबद्दल अर्ज दाखल केले जातात त्यावेळेस सर्वप्रथम प्रश्न विचारला जातो तो आईचा। तर आई ही सिक्युअर्ड आहे, आईला मुलाच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे। 2005 ला जी अमेंडमेंट झाली, 35 वर्षानंतर 94 ला झाली होती, दॅट वॉज इरेस्पेक्टिव्ह ऑफ द डेट ऑफ मॅरेज। म्हणजे कसं होतं की 94 पूर्वी ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना समान हक्क नव्हता, 94 नंतर ज्यांचं लग्न झाले त्यांना अधिकार दिला, आणि आता 2005 ला जी अमेंडमेंट झाली त्याप्रमाणे त्या मुलींना समप्रमाणात अधिकार दिला गेलेला आहे। परंतु त्याची रिक्वायरमेंट अशी आहे की त्यांचे आई वडील जे आहे ते 2005 नंतर मयत झाले असेल तर त्यांना समान हक्क आहे। तर हे झालं हक्कांबद्दल। दुसरं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की महिला ही एक सिक्युअर्ड जरी असली तरी देखील तिचं कर्तव्य जे आहे ते सगळ्या ह्या बाजू आपण बघितल्या, नवऱ्याची, मुलाची किंवा सासऱ्याची, या सगळ्यांमध्ये महिला ही एक कर्तबगार स्त्री आहे। ती घर सांभाळते, मुलं सांभाळते, तर तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या देखील जबाबदाऱ्या जास्त आहेत, आणि अशा जबाबदाऱ्या पार पाडत असताना कळत नकळत तिच्यावरती जो अन्याय होत असतो ती मनामध्ये खितपत पडत असते। तर त्या ज्या अडचणी आहेत तिला, तर त्याच्यासाठी तिने कोर्टात दाद मागितली पाहिजे, आणि ती बाब आपली अधिकारांमध्ये मोडते किंवा तिच्या हक्कांमध्ये मोडते। तर हक्क काय आहे तर एखाद्या पत्नीस सपोज तिच्या नवऱ्याने नांदवलं नाही किंवा चांगली वागणूक देत नसेल तर अशा त्या पीडित महिलेला काय घरातून काढून टाकायचं तर नाही, तर तिला अधिकार आहे। काय अधिकार आहे तर ती त्याच्या मिळकतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे क्लेम करू शकते। एवढंच नव्हे तर त्याच्या जी रक्कम आहे, जो तो पगार कमवतो त्या रकमेमध्ये तिला अधिकार दिला गेलेला आहे। पूर्वी ती मर्यादा 500, 1000 किंवा 1500 पर्यंत होती, परंतु आता त्यांनी ॲज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रमाणे त्यांनी द्यावी अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कायदा। तो महिलांचा प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005। इट इज अ ॲक्ट वेअर अ लेडी इज क्लेमिंग प्रोटेक्शन। ती जर तिला त्रास होत असेल तर नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने जर कंप्लेंट केली तर तिला प्रोटेक्शन दिलं जातं। त्याचप्रमाणे तिला राहत्या घरातून हाकलून देता येणार नाही,
तर तिला तिथे राहण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचा अधिकार ती मागू शकते कोर्टातून. जर तिला त्या घरात राहणं मुश्किल झालं असेल तर ती नवऱ्याकडून त्या स्टँडर्डचं दुसरं घर भाडेतत्वावरती किंवा मालकी तत्वावरती घेऊन द्या म्हणून कोर्टामध्ये दाद मागू शकते. आणि मुलांची कस्टडी मागू शकते, कॉम्पन्सेशन मागू शकते. अशा बऱ्याचशा बाबी आहेत ज्या महिलेला या एकाच कायद्याच्या अंतर्गत दिल्या जाऊ शकतात आणि म्हणून याला ऑल रिलीफ अंडर वन अम्ब्रेला असं संबोधलं जातं आज. कारण पूर्वी हेच क्लेम करण्यासाठी त्या पीडित महिलेला अनेक अर्ज दाखल करावे लागत होते, अनेक कोर्टांमध्ये जावं लागत होतं, परंतु ह्या कायद्याअंतर्गत महिलेला सगळे रिलीफ एकाच कायद्यात मिळाले जाऊ शकतात. अशा प्रकारचे डोमेस्टिक इश्यूज वाढत चालले आहेत. ह्याचं मेन कारण काय आहे? तुम्हाला काय वाटतं ॲडव्होकेट वंदनाजी? अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम तुमचा. पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धत होती ती हळूहळू नाहीशी होत चाललेली आहे. न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम, हे माझं, हे माझं आणि हे माझं, ह्यामध्ये एक स्त्री आपला कुटुंब म्हणजे लग्न झाल्यानंतरच आजकाल बघतो की अगदी 2-4 महिन्यातच सगळे वेगळे राहायला लागतात. ते कुटुंबच वेगळं होतं आणि त्याच्यामुळे ते भांडणं मिटवण्याकरिता पूर्वी जे आई वडील उपस्थित असायचे, मोठे असायचे, ते आता नसतात. आणि दुसरं गोष्ट एज्युकेशन. आपल्याला इगो, आपण सुशिक्षित आहोत आणि आपण त्या शिक्षणाचा वापर आपल्या कार्यामध्ये करायचा आहे, आपल्या कामामध्ये करायचा आहे, याची जाणीव आपण प्रत्येक वेळेस ठेवली पाहिजे. परंतु जसं जसं शिक्षण वाढत जातंय किंवा शिक्षण घेतलेली स्त्री आहे तिच्यामध्ये तेवढा इगो भरला जातो किंवा इगोइस्टिक त्या होतात आणि त्या इगोमुळे मोस्ट ऑफ द केसेस आज कोर्टामध्ये डंप झालेले आहेत. कारण खरी पीडित महिला जी आहे खेडोपाड्यातली, तिच्यापर्यंत कायदा पोहोचलेलाच नाहीये. कायदा पोहोचलाय त्या स्त्रियांपर्यंत ज्या एज्युकेटेड आहेत आणि त्यांनी ह्या कायद्यांचा एक शिल्ड नाही तर एक तलवार म्हणून वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. तर ते थांबले गेलं पाहिजे. तुमचा प्रश्न होता की याचे मेन इश्यूज काय आहेत, काय कारणं असतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मोठे घरात नसणे. जसे थोर मंडळी जी असतात ती एखादं भांडण झालं तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि चार चौघात ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न आता पूर्णपणे थांबलेला आहे. कारण न्यूक्लिअर सिस्टीम झाली आहे. नवरा बायको मूल एवढाच त्यांचा संसार आहे. भांडण झालं, बायको घराच्या बाहेर निघून जाते, पर्यायाने तिला मैत्रिणी भेटतात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून किंवा अजून त्रयस्थ व्यक्तींच्या माध्यमातून अर्धवट माहिती मिळते आणि त्या अर्धवट माहितीच्या अनुषंगाने कोर्टात, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या पायऱ्या चढल्या जातात कोर्टाच्या. आणि चांगल्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं बोललं जातं. आम्ही तर रोज चढतो, आमचं प्रोफेशन आहे ते. परंतु कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची एकदा पायरी चढली की मग तो हा जो इगो आहे की ही मला त्रास देण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गेली किंवा कोर्टात गेली, तर त्याचा परिणाम नवऱ्यावरती होतो. भांडण किरकोळ असतं, ते भांडण बाजूला राहतं आणि त्यांच्यामध्ये वादविवाद चालू होतात आणि ते वादविवाद एवढे विकोपाला पोहोचतात की त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो. परंतु ह्यामध्ये ते निष्पाप मुलं जे असतात ते बळी पडत असतात. आज आम्ही फॅमिली कोर्टामध्ये बघतो, फॅमिली कोर्टामध्ये आई वडिलांना भेटण्याची एक रूम आहे, तिथे ते आई वडील येऊन भेटू शकतात मुलांना. जर मुलाची कस्टडी आईकडे असेल तर वडील येऊन भेटू शकतात किंवा वडिलांकडे असेल तर आई येऊन भेटू शकते. परंतु त्या मुलांना 1 तासामध्ये 2 तासामध्ये वडिलांचं प्रेम मिळणार आहे का किंवा आईचं प्रेम मिळणार आहे का? तर नाही. त्यामुळे मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने हे समाजात ज्यावेळेस आपण वावरतो किंवा लग्न करतो त्यावेळेस हे माहिती करून घ्यायला पाहिजे की आपण वेगळ्या कुटुंबातून आलेलो आहे, आपली संस्कृती वेगळी आहे, आपले संस्कार वेगळे आहेत आणि आपल्याला आता पूर्णपणे दोघांना एकमेकांसाठी बदलायचं आहे. दोघांचा स्वभाव ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे. देयर इज नथिंग विच इज इम्पॉसिबल. एक छोटंसं उदाहरण सांगेन की आम्ही कोर्टामध्ये बऱ्याचशा मॅटर्स काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे येतात किंवा आमच्या मॅटर्समध्ये आम्ही काउन्सिलिंग करतो. त्यावेळेस आम्ही विचारतो की काय प्रॉब्लेम आहे तुला नवऱ्याकडून किंवा काय तुला घरामध्ये कसला त्रास होतो, एखाद्या स्त्रीला विचारलं जातं. तर ती म्हणते काही नाही, पण फारच त्रास आहे मला, माझा नवरा खूप काहीही बोलतो. मग काहीही का बोलतो, त्याचं कारण काय आहे ते शोधून काढलं गेलं पाहिजे. त्या नवऱ्याकडे त्या नजरेने न बघता त्याच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. जसं की एक पुरुष आला होता माझ्याकडे, त्याची तक्रार होती की माझी पत्नी व्यवस्थित नांदतच नाही मॅडम, माझ्याकडे अजिबातच चांगली नांदत नाही. तर मी म्हटलं नांदत नाही म्हणजे काय, नांदण्यासाठी तर ती आलेली आहे, मग नांदत नाही तर त्याचं कारण काय आहे.
तर तो म्हटला नाही नाही, फारच शिस्त आहे तिला, डिसिप्लिन आहे. मी ऑफिसमधून आलो, बेडशीटवरती बसलो की बेडशीट थोडी जरी विस्कटली की ती मला सांगते आधी हे सरळ करा. किंवा मी किचनमध्ये गेलो, पाण्याचा ग्लास इथून उचलून दुसरीकडे ठेवला तर ती सांगते इथेच ठेवा. मग त्या पत्नीला मी बोलवलं आणि तिला विचारलं की तू डिफेन्समध्ये आहेस का? तुला मिलिटरी ऑफिसर बरोबर तू लग्न केलंय का? किंवा तुला ती मिलिटरी घरामध्ये मिलिटरी फोर्स आणलेली आहे का? नाही. तर तू एका पुरुषाबरोबर लग्न केलेलं आहे. त्याला ह्या समाजात वावरण्याचा अधिकार आहे आणि तुलाही त्याला समजून घेतलं गेलं पाहिजे. तुलाही त्याचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे आणि शिस्त आणि आपला असलेला इगो हा बाजूला ठेवून तुम्ही दोघं एकाच कुटुंबामध्ये आता व्यवस्थित तुमच्या पोरांसाठी कसं नांदणार हे तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. मॅरेजेस किंवा लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे की आज तुम्ही लग्नाच्या दिवशी एका कॉन्ट्रॅक्टमध्ये आलात, 6 महिने तुम्ही व्यवस्थित नांदलात, तर मग तुम्हाला आम्ही पती म्हणून अधिकार बहाल करू. जर त्याच्यानंतर 2 वर्षात तुम्ही व्यवस्थित नांदलात तर आम्ही तुम्हाला पिता म्हणून अधिकार बहाल करू. तर तसं नाहीये ते. ते एक कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या सुखाच्या दुःखाच्या सगळ्या बाबी सांभाळण्याची सर्वस्व जबाबदारी ही दोन्ही पार्टीवरती असते, दोन्ही पती पत्नी दाम्पत्यावरती असते आणि ते दाम्पत्याने ती चांगल्या प्रकारे निभावायला पाहिजे. आणि मला सांगायचं आहे की तुमचे प्रॉब्लेम्स जे काय आहेत ते तुमच्या 4 चौघामध्ये, घरातल्या पुरुष मंडळींमध्ये किंवा थोरले जे लोक आहेत आई वडील त्यांच्यासमोर तुम्ही मांडा आणि त्यांच्याकडून त्याचं निराकरण करून घ्या. ना की तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मी तुला आधी काय आहे अत्याचार आणि आता मी तुला धडा शिकवते ह्या प्रकारची भूमिका घेणं बंद केलं पाहिजे. तर मला ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की म्हणजे एक मिसयूज जो आहे छोटेसे इगोमुळे, ॲब्सन्स ऑफ मॅच्युरिटीमुळे एक कुटुंब पसरून जातो. राईट. ॲडव्होकेट वंदना यांनी महिलांचा हक किंवा अधिकार बद्दल खूप चांगली माहिती दिली आहे. पण हा अधिकारचा मिसयूज होत चालला आहे. याबद्दल तुम्ही काय बोलणार? मिसयूज डेफिनेटली होत चालला आहे. ॲज बिंग अ लेडी ऑल्सो आय एम मेकिंग दॅट स्टेटमेंट. कारण आम्ही बघतो कोर्टामध्ये नंबर ऑफ केसेस फाईल केल्या गेलेल्या असतात. एका केसमध्ये एका महिलेने कोर्टाला रिप्रेझेंट केलं आणि सांगितलं की मी खूप पीडित आहे, मला खूप अत्याचार होतोय आणि माझा नवरा एवढा कमवतो, त्याला 1-1.5 लाख रुपये पगार आहे आणि मला राहण्यासाठी घर आणि महिन्याचं एवढं एवढं अमाऊंट अशी पोटगी म्हणून द्यावी. तिच्या ज्या गोष्टी होत्या, तिच्या ज्या तक्रारी होत्या, त्या तक्रारी लक्षात घेऊन तिला अंतरिम ऑर्डर मेहरबान न्यायालयाने दिली आणि तिला पोटगीची एक रक्कम दिली गेली. परंतु ती पोटगीची रक्कम मिळाल्यानंतर ह्या स्त्रीने तिचा वापर कशा गैरमार्गाने मुलांकडे ती लक्ष देत नाहीये, घरामध्ये ती राहत नाहीये आणि ती तिच्या त्रस्त एखाद्या इसमाबरोबर, बॉयफ्रेंड बरोबर फिरते. हे त्या आईला दिसते. तो पती जो दिवसभर मेहनत करतो, त्याच्यावरती त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, त्याच्या बहिणींची जबाबदारी आहे, आईची जबाबदारी आहे. असा हा पती तिला त्याच्या पगारातून एक रक्कम देत असतो, पोटगीची, जी कोर्टाने दिलेली आहे. आणि ही पत्नी ती रक्कम घेण्यासाठी कोर्टामध्ये तिच्या बॉयफ्रेंड बरोबर येते आणि हसत खेळत त्याच्याबरोबर कडून ती रक्कम घेत असते. त्यावेळेस खरंच मनाला असं वाईट वाटतं की खरंच हा कायदा त्या महिलेला गरज होती का ह्या रकमेची? तर नाही. तर ह्याच्यावरून आपल्याला असं समजतं की मिसयूज होतोय. तर हा मिसयूज वाढत चाललाय. इव्हन कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे आणि की हे प्रकरण वाढत चालले 498 म्हणजे डावरी हॅरॅसमेंट जे आहे, हुंडा विषयक. आता हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. हा हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना हुंडा देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी अपराधामध्ये मोडल्या जातात. मग तुम्ही देणारे जे आहेत ते पण अपराधी आणि घेणारेही अपराधी आहेत. तर हुंडा दिला गेला नाही तर मग पुढचा त्रासच होणार नाही, हुंडाबळीच्या केसेस होणार नाही आणि तरीही केस झालीच किंवा अशा प्रकारची ज्या वेळेला केस येते कोर्टामध्ये किंवा सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये, तर आत्ताच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे पोलीस कोणत्याही कौटुंबिक समस्यांच्या ज्या तक्रारी असतात त्या लगेच FIR दाखल केला जात नाही. त्याच्यामध्ये त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. इव्हन आपण प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 खाली जरी केस दाखल केली तरी सेक्शन 14 आणि 15 खाली त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन किंवा कोर्टाचं काउन्सिलिंग मिळतं आणि ह्या काउन्सिलिंगचा फायदा असा होतो की माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे मोस्टली 70% केसेस तिकडे सॉल्व्ह होतात. कारण त्यांची केस ही रजिस्टर्ड होत नाही आणि त्याच्यामुळे नवऱ्याचा किंवा त्या पत्नीचा जो
कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर जो इगो असतो की मी आता धडा शिकवणार, किंवा त्याला जो त्रास होतो की नाही आता हिने कोर्टात केस केली, आता मी हिला बघून घेणार, या दोन्ही गोष्टी त्या मार्गदर्शनाचे जे काउन्सिलिंग होतं त्याच्यामध्ये त्या सॉल्व्ह होतात. आणि बऱ्याच अंशी स्त्रियांनाही ह्या मार्गदर्शनाचा असा लाभ घेता येईल की त्यांनी कुठेही तक्रार करण्यापूर्वी एकदा विचार केला गेला पाहिजे की आपण अशी तक्रार केली तर ह्याच्यानंतर आपल्या मुलांचं काय होईल, किंवा आपल्या समाजामध्ये जे एक स्टेटस आहे त्याचं काय होईल. आणि ह्या स्टेटसच्या आणि मुलांच्या पेक्षाही स्त्रीने स्वतःला महत्त्व देऊ नये असं माझं वैयक्तिक अजिबात मत नाही. परंतु खरोखरच ही स्टेप घेण्या इतपत तुमचा प्रॉब्लेम मोठा आहे का याचा अभ्यास घेतला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच योग्य तो पाऊल उचलायला पाहिजे. आज प्रत्येक कोर्टामध्ये लीगल एड मोफत विधी सेवा उपलब्ध आहे. तसेच खाजगी देखील अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या कायदेविषयक मार्गदर्शन करतात. तिथे त्यांनी जाऊन त्यांच्या तक्रारीचं सांगितलं तर नक्कीच त्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये लाभ होऊ शकतो. वंदनाजी, आजच्या आपल्या एपिसोडमध्ये जे तुम्ही महिलांच्या हक्क बद्दल माहिती दिलेत ते खूप चांगली आहे. फक्त एवढी की महिलां त्याचा गैरवापर करू नये. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, हे आपलं एक आवाहन असेल आपल्या ह्या एपिसोडमध्ये. वंदनाजी, धन्यवाद, तुम्ही आपल्या ह्या शोमध्ये आल्यात आणि महिलांचा हक व अधिकार बद्दल माहिती दिली. नमस्कार.